मेडिकल फील्डमध्ये काम करण्याची तुमची इच्छा आहे का? किंवा तुम्हाला असं वाटतंय का, की तुमच्याकडे एक चांगलं रायटिंग स्किल आहे किंवा तुम्ही एक चांगले लिस्नर आहात? तर एका करिअरबद्दल तुम्ही नक्की विचार करू शकता. तर अशाच एका करिअरबद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे. तर जय हिंद, मी संजीव केळकर. IIKDच्या या क्रॉसरोड सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आणि जसं मी बोललो, की आज एका करिअरबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि ते करिअर आहे करिअर ॲज अ मेडिकल ट्रान्स्क्रिप्शनिस्ट. तर काय आहे हे करिअर ॲज अ मेडिकल ट्रान्स्क्रिप्शनिस्ट? तर त्याचा एक स्कोप, करिअर स्कोप किंवा एक बॅकग्राऊंड समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर बघा, आपल्या आजूबाजूला खूप सारी मेडिकल क्लिनिक्स आहेत, डॉक्टर्स आहेत, हॉस्पिटल्स आहेत किंवा मेडिकल कॉलेजेस आहेत, मोठमोठ्या मेडिकल इन्स्टिट्यूट्स आहेत आणि या सगळ्या ठिकाणी दररोज कितीतरी पेशंट्स डॉक्टरना भेटतात. डॉक्टर त्यांना तपासतात, डायग्नोज करतात आणि त्यांची एक मेडिकल हिस्ट्री एका पेपरवर लिहून ठेवतात, बरोबर आहे. पण ऑल पुट टुगेदर जर का बघायला गेलं तर प्रत्येक पेशंटची फाईल, त्याच्यामध्ये मग पॅथॉलॉजिकल रिपोर्ट्स असतात, मेडिकल ॲडमिशन्स घेण्याच्या आधी, डॉक्टरकडे येण्याच्या आधी किंवा कुठल्या पेशंटला ॲडमिट केलं तर त्याच्या आधी काही ज्या पॅथॉलॉजिकल रिपोर्ट्स असतात, अख्खी मेडिकल हिस्ट्री असते, डिस्चार्ज दिल्यानंतरची पण हिस्ट्री असते, त्याच्यानंतर पण काही मेडिकल पॅथॉलॉजिकल टेस्ट केलेल्या असतात. तर हे सर्व रिपोर्ट्स तसं बघायला गेलं तर एका कागदी स्वरूपात, एका प्रिस्क्रिप्शन किंवा लेटर हेडवर लिहिलेले असतात आणि ते सर्व पेपर ॲक्च्युली एका फाईलमध्ये जतन केलेले असतात. तर अशा प्रत्येक पेशंटच्या कितीतरी फाईल दररोज प्रत्येक मेडिकल सेंटरमध्ये किंवा डॉक्टरच्या केबिनमध्ये तयार होतात. आता प्रत्येक वेळेला जर का भविष्यामध्ये त्यांचा रेफरन्स घ्यायचा असेल, त्यांना परत जर का रिक्वायरमेंट लागली त्या मेडिकल पेपरची, काय समजलं, तर त्या सर्व गोष्टी ॲट अ ग्लान्स अव्हायलेबल करून घेणं किंवा शोधणं खूप जिकरीचं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे पेपर फॉर्ममध्ये असलेल्या सर्व फाईल्स सांभाळणं, त्या नष्ट होण्याचे चान्सेस पण जास्त असल्यानं खूप कठीण जातं. तर ह्या सर्व गोष्टींमध्ये जर का त्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने जर का आपण जतन केल्या तर ते एक चांगलं होऊ शकेल. दुसरी गोष्ट म्हणजे मेडिकल टर्मिनॉलॉजीज, डॉक्टरांचं हँडरायटिंग, डॉक्टरांचे ॲब्बर्वेशन्स किंवा शॉर्ट फॉर्म जे यूज केलेले असतात मेडिकल टर्मिनॉलॉजीप्रमाणे, ते एका कॉमन पेशंटला किंवा इतर मेडिकल फील्डमध्ये काम न करणाऱ्या इतरेतर व्यक्तींना समजणं थोडंसं डिफिकल्ट जातं. तर ह्या सर्व गोष्टीचा विचार केला तर मेडिकल ट्रान्स्क्रिप्शनिस्टचा जॉब किंवा रोल हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण मेडिकल ट्रान्स्क्रिप्शनिस्ट तेच करतो की ह्या सगळ्या फाईल एकत्र आणून, आता काही काही ठिकाणी बघायला गेलं तर ऑडिओ सिस्टम पण अव्हायलेबल असते. डॉक्टर जे काही पेशंटशी बोलतो किंवा जे काही मेडिकल किंवा ट्रीटमेंट प्रिस्क्राईब करतो ती सारी ॲक्च्युली ऑडिओ फॉर्ममध्ये ॲटोमॅटिक रेकॉर्ड केली जाते. पण ती रेकॉर्ड केलेली माहितीसुद्धा कागदावर एका सिंपल, साध्या, समजण्यायोग्य भाषेमध्ये मेडिकल टर्मिनॉलॉजी यूज न करता लिहून ठेवणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि हे सर्व करण्याचं काम जर का कोणी करत असेल तर तो म्हणजे मेडिकल ट्रान्स्क्रिप्शनिस्ट आहे. आणि त्यामुळं मेडिकल ट्रान्स्क्रिप्शनचा जॉब हा अतिशय महत्त्वाचा आहे. जोपर्यंत मेडिकल वर्ल्ड आहे तोपर्यंत मला ते वाटतं मेडिकल ट्रान्स्क्रिप्शनिस्टची गरज कायम मेडिकल फील्डला लागणार आहे. तर त्यामुळे ह्या एका करिअरचा तुम्ही नक्की विचार करू शकता. तर रोल किंवा जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतील? तर जसं मी बोललो की पहिल्यांदा डॉक्टर जेव्हा पेशंटशी बोलायचे किंवा त्यांच्याशी ट्रीटमेंट डिस्कस करायचे तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी शॉर्ट फॉर्म ह्या एका रायटिंग मेथडच्या माध्यमातून त्यांचा असिस्टंट्स लिहून घ्यायचा आणि नंतर मग ते एका पेपरवर एक्सप्लेन किंवा व्यवस्थित भाषेमध्ये उतरवून काढायचा. आता कसं सर्व डिजिटलाइज झालेलं आहे, त्यामुळं ऑडिओ क्लिप्स असतात किंवा तुम्हाला जे काही इतर डिजिटल प्लॅटफॉर्म अव्हायलेबल आहे त्याच्यामार्फतसुद्धा तुम्हाला या सर्व गोष्टी किंवा हे असतात, कॅमेरेज असतात, त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सोप्या झालेल्या आहेत. पण ऑल पुट टुगेदर या प्रत्येक पेशंटची जी काही कॉम्प्लिकेटेड हिस्ट्री आहे ती कॉम्प्लिकेटेड हिस्ट्री तुम्हाला एका सोप्या भाषेमध्ये वर्ड फाईलमध्ये टाईप करून ती ॲक्च्युली मेडिकल साईटवर प्रिझर्व करण्याचं काम हा मेडिकल ट्रान्स्क्रिप्शनिस्ट करतो. त्यामुळे मेडिकल ट्रान्स्क्रिप्शनचा जॉब हाच आहे की ज्या काही ऑडिओ क्लिप्स आहेत त्या ऑडिओ क्लिप्समध्ये जर काही एरर असेल तर ती एरर पहिल्यांदा रेक्टिफाय करायचे, त्या ऑडिओ क्लिप्स व्यवस्थित ऐकायच्या आहेत किंवा जर का पेपर फॉर्ममध्ये कुठची फाईल किंवा मेडिकल हिस्ट्री अव्हायलेबल असेल तर हिस्ट्री व्यवस्थित जाणून घेण्याच्या आधी पेपर न्यूमेरिकल बेसिसवर किंवा एका क्रमाने लावायचे आहेत. त्याच्यानंतर त्या सर्व पेपरचा अभ्यास करायचा आहे.
आणि त्याच्यानंतर ती सर्व हिस्ट्री अगदी मेडिकल पॅथॉलॉजिकल रिपोर्टपासून ते डिस्चार्ज रिपोर्टपर्यंत ही सर्व मेडिकल हिस्ट्री एका पेपरवर समोरच्या माणसाला किंवा मेडिकल फील्डच्या बाहेर काम करणाऱ्या व्यक्तीला किंवा पेशंटला व्यवस्थित समजू शकेल अशा सुवाच्य भाषेमध्ये नीट अँड क्लीन फॉर्मॅटमध्ये लिहून टाईप करून ती मेडिकल साईटवर अपलोड करायचे. अपलोड करायच्या आधी तुम्हाला ती फाईल पर्टिक्युलर फिजिशियनला पाठवायचे. पर्टिक्युलर फिजिशियन ते चेक करेल की ॲक्च्युली मी जे पेशंटच्या फाईलमध्ये लिहिलेलं होतं तेच ट्रान्सलेट केलेलं आहे का आपल्या मनानं काही मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन्सनं टाकलेलं आहे ते बघण्याचा तो प्रयत्न करेल. आणि त्यांनी ओके केल्यानंतर मग तुम्हाला ती फाईल मेडिकल साईटवर अपलोड करायची. या सर्व गोष्टीसाठी निरनिराळे मेडिकल टूल्स किंवा हल्ली डिजिटलाइज टूल्स अवेलेबल आहेत, तर ते टूल्स तुम्हाला वापरायचे आहेत. कारण हल्ली काय कळलं, व्हॉईस टू PDF, व्हॉईस टू वर्ड फाईल ट्रान्सफर करण्याचे काही टूल्स असतात, तर त्यामुळं ते टूल्स तुम्हाला व्यवस्थित युटिलाइज करून एक चांगल्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते हे करायचे. काही एरर्स असतील किंवा ऑलरेडी काही डॉक्युमेंट्स जर का सेव्ह झालेली असतील तर त्या डॉक्युमेंटमध्ये काही एरर असेल किंवा त्यांचा क्रम व्यवस्थित नसेल तर तो तुम्हाला क्रम लावायचा आहे, ते एडिट करायचे. काही ॲबर्वेशन्स किंवा मेडिकल टर्मिनॉलॉजीज वापरल्या गेल्या असतील ज्या समोरच्या माणसाला समजू शकणार नाही जसं तुम्हाला वाटत असेल तर सोप्या भाषेत त्यांना कन्व्हर्ट करायचं आहे. आणि सेव्ह केलेल्या फाईल ऑल पुट टुगेदर तुम्हाला मेंटेन पण करायचे आहेत. सो AMC पण तुम्हाला मेंटेन करायची आहे. तर ह्या सर्व गोष्टीचं काम तुम्हाला ॲज अ मेडिकल ट्रान्स्क्रिप्शनिस्ट करायला लागतं. ओके, तर ॲज अ मेडिकल ट्रान्समिशन तुम्हाला का करिअर करायचं असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे, तर ह्याच्यासाठी भरपूर कोर्स अवेलेबल आहेत. म्हणजे ऑनलाईन कोर्स तर खूप कंपन्यांचे आहेत किंवा खूप इन्स्टिट्यूटचे आहेत. क्लासरूम स्टडी पण अवेलेबल आहे. 2 प्रकारचे कोर्स आहेत. तुम्ही सर्टिफिकेट कोर्स करू शकता किंवा तुम्ही डिग्री लेवलचे पण कोर्स करू शकता. डिग्री लेवलचा कोर्स हा जनरली 1 वर्षाचा असतो आणि ऑनलाईन कोर्स बघायला गेलं तर 3 ते 6 महिन्याचे कोर्स असतात आणि ते तुम्ही करू शकता. जर का तुम्हाला क्लासरूम स्टडीज करायची असेल तर 5-6 चांगल्या इन्स्टिट्यूट आहेत ज्या रेप्युटेड आहेत, तिथे तुम्हाला चांगलं कंटेंट सिलेबसच्या रूपात मिळू शकेल. जसं AOP ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे गुरगाव इथं, प्रिस्टाईन रिसर्च इन्स्टिट्यूट आहे औरंगाबाद इथं, किंवा टॅगोरे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर तामिळनाडूमध्ये आहे, किंवा गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट पुणा बेस्ड इन्स्टिट्यूट आहे, किंवा सिग्मा हेल्थकेअर अकॅडमी कोची केरळा इथं आहे, किंवा तसं मी बघायला गेलं तर ॲरॉन मेडिकल कोडिंग अकॅडमी कोझिकोडे केरळा इथं आहे. या साऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला डिग्री किंवा सर्टिफिकेशन कोर्स अवेलेबल आहेत, ते तुम्ही करू शकता. किंवा उडीमी सारखे वगैरे पण काही कोर्स आहेत, कोर्सेरासारख्या इन्स्टिट्यूट्स आहेत, ऑनलाईन कोर्स तुम्हाला अवेलेबल मिळतील. तर ह्या सर्व इन्स्टिट्यूटमध्ये तुमच्या अवेलेबिलिटी किंवा कन्व्हिनियंटप्रमाणे तुम्ही ॲडमिशन घेऊन एक चांगलं कंटेंट किंवा लर्निंग इथं मिळवू शकता. कोर्स जसं बघायला गेलं तर 3 ते 6 महिन्याचा सर्टिफिकेशन कोर्स आणि 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स तुम्हाला करता येतो. कोर्सची फी जर का बघायला गेली तर आरामात तुम्हाला 30,000पासून ते 80,000पर्यंत फी द्यायला लागते, डिपेंड अपॉन तुम्ही कुठच्या इन्स्टिट्यूटशी जोडले जात आहे किंवा सर्टिफिकेट कोर्स करताय का डिग्री कोर्स करताय. पण तुम्हाला चांगलं कंटेंट ह्याच्यामध्ये मिळू शकेल आणि तुम्ही एक चांगलं करिअर ह्याच्यामध्ये करू शकता. आणि हे करिअर महत्त्वाचं का आहे हे तुम्हाला मी बोललो की जसं ह्या सर्व प्रिझर्व केलेल्या गोष्टी ज्या इझी टू ॲक्सेस आणि 1 क्लिकवर अवेलेबल आहेत, प्रत्येक पेशंटची मेडिकल हिस्ट्री. ह्या कोर्सचं इम्पॉर्टंट हा आहे की ॲक्च्युली जे मेडिकल ट्रान्स्क्रिप्शनिस्ट डॉक्युमेंट प्रिझर्व करतात त्याचा उपयोग इन्शुरन्स कंपनींना डेथ क्लेम देताना होतो. कारण प्रत्येक पेशंटची फाईल कॉम्प्लिकेटेड लँग्वेज इन्शुरन्स ऑफिसर्सना कळू शकत नाही, किंवा कोर्टमध्ये एखाद्या केसेसमध्ये जर का काही मेडिकल हिस्ट्रीची गरज लागली तर त्या टायमाला पण ही इझी टू ॲक्सेस अँड इझी टू अंडरस्टँड डॉक्युमेंट्स खूप उपयोगी पडतात. त्याचबरोबर जर का पुढं मागं जर का त्याच पेशंटची केस परत रिफर झाली तर प्रिव्हियस हिस्ट्री एका क्लिकवर क्लीन अँड नीट भाषेमध्ये किंवा एका चांगल्या फॉर्मॅटमध्ये डॉक्टरला उपलब्ध होते. आणि त्याचबरोबर जर का काही रिसर्च करायचा असेल तर त्या रिसर्चसाठी पण हा डेटा खूप उपयोगी होऊ शकतो. त्यामुळं एक चांगलं करिअर हे आपण म्हणू शकतो. तर जसं बोललो की तुम्ही फक्त लर्निंग करून उपयोगी होणार नाही आहे, हे करिअर तर महत्त्वाचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याच सारे इन्स्टिट्यूट आहेत जिथं तुम्ही लर्निंग तर घेतलेलं आहे
पण त्याच्याबरोबर तुम्हाला इतर काही प्रॉपर्टीज किंवा स्किल सेट जे आहेत ते तुम्हाला डेव्हलप करणं अतिशय गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला रायटिंग स्किलवर खूप काम करावं लागेल, कारण तुम्हाला कॉम्प्लिकेटेड भाषेमधनं ते ट्रान्सफर करून ती सर्व माहिती एका इझी टू अंडरस्टँड फॉर्मॅटमध्ये टाईप करायचे किंवा लिहायचे. त्यामुळे रायटिंग स्किल तुमच्याकडे असलं पाहिजे. तुमच्याकडे एक लिस्निंग ॲबिलिटी असली पाहिजे किंवा काय कळला ऑडिओ फॉर्मॅटमध्ये उपलब्ध असलेली भाषा, डॉक्टरांचे ॲक्सेंट्स, मेडिकल टर्मिनॉलॉजीज, या सर्व गोष्टी तुम्हाला समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही एक चांगलं लिस्नर असलं पाहिजे. कॉम्प्युटरचं तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेज असलं पाहिजे, कारण तुम्हाला ते सर्व कॉम्प्युटरवरच लिहायचं आहे किंवा मेडिकल साईट्सवर तुम्हाला ते अपलोड करायचं आहे. तुम्हाला इथिक्स बद्दल जी काही स्किल्स आहेत, कारण खूप कॉन्फिडेन्शियल डाटा हॉस्पिटलचा किंवा हॉस्पिटलच्या पेशंटचा तुम्ही हँडल करत असता. त्यामुळं इथिक्स किंवा कॉन्फिडेन्शियलिटीच्या रिलेटेड जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स किंवा ऑब्लिगेशन्स आहेत ती तुम्ही व्यवस्थित पाळली पाहिजे. टाईम मॅनेजमेंट अतिशय महत्त्वाची आहे, का तुम्ही एकाच वेळेला 1, 2, 3 बऱ्याच साऱ्या हॉस्पिटलशी कदाचित संलग्न असाल किंवा खूप साऱ्या डॉक्टरांबरोबर तुम्ही एकाच वेळेला काम करत असाल, तर प्रत्येक डॉक्टरच्या पेशंटचा डाटा टाईम टू टाईम किंवा एका पर्टिक्युलर टाईम फ्रेममध्ये ॲक्युरेट बेसिसवर तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यामुळे तुमच्याकडं टाईम मॅनेजमेंट पण व्यवस्थित असलं पाहिजे. क्रिटिकल थिंकिंग असलं पाहिजे तुमच्याकडं, कारण खूप क्रिटिकल गोष्टी, मेडिकल टर्मिनॉलॉजीज असतात, मेडिकल ॲब्रिव्हिएशन्स असतात, शॉर्ट फॉर्म्स असतात डॉक्टरने लिहिलेले, त्या सर्व गोष्टी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आणि ह्या सर्वाचं लर्निंग बघायला गेलं तर तुम्ही जे कोर्स करता त्याच्यामध्ये पण मिळतं, कारण कोर्सचा तो एक पार्टच असतो. त्याच्यामध्ये रायटिंग स्किल, कम्युनिकेशन स्किल, लिसनिंग, ह्याच्या व्यतिरिक्त मेडिकल टर्मिनॉलॉजीजबद्दल किंवा मेडिकल ॲसेंट्स, मेडिकल ॲब्रिव्हिएशन्स ह्याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती मिळते. मेडिसिनमध्ये ज्या काही कॅटेगरीज आहेत, म्हणजे अगदी ऑफ्थॅल्मॉलॉजी, रेडिओलॉजी, ऑर्थोपेडिक्स, गायनेकोलॉजीज, पिडॅट्रिशियन, कारण प्रत्येक कॅटेगरीचे किंवा प्रत्येक स्पेशालिटीचे ॲब्रिव्हिएशन्स किंवा मेडिकल टर्म्स वेगळ्या वेगळ्या असतात. तुम्ही कोर्स केल्यानंतर कुठच्या डॉक्टरशी संलग्न होणार तुम्हाला माहिती नाही आहे. त्यामुळे त्या सर्व मेडिकल टर्मिनॉलॉजीजबद्दल, प्रोनाऊन्सिएशन्स, या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला, ॲनाटॉमीबद्दल बरेच सारे कंटेंट्स तुम्हाला सिलेबसमध्ये कव्हर होतात. तर अशा प्रकारे तुम्ही स्वतःचे स्किलसेट तयार करून, लर्निंग करून, हे एक इम्पॉर्टंट करिअर आहे, त्याच्याबद्दल तुम्ही नक्की विचार करू शकता. जर का बघायला गेलं तर हे सर्व केल्यानंतर तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटीज किंवा जॉब ओपनिंग्स काय आहेत, तर जॉब ओपनिंग्स खूप चांगले आहेत. तुम्ही जर का बघायला गेलात तर ह्याच्यामध्ये तुम्ही मेडिकल ट्रान्स्क्रिप्शनिस्ट, मेडिकल असिस्टंट्स किंवा कोर्ट रिपोर्टर, नर्स यासारख्या पोस्टसाठी अगदी आरामात रिक्रुटमेंट मिळवू शकता. मेडिकल ट्रान्स्क्रिप्शनिस्टमध्ये तुम्हाला व्हॉईस रेकॉर्डिंग किंवा पेपर फॉर्ममध्ये जो काही डेटा अवेलेबल आहे तो तुम्हाला एक्झॅक्टली इझी टू ॲक्सेस, इझी टू अंडरस्टँड फॉर्मॅटमध्ये ट्रान्सफर करायचा असतो. मेडिकल असिस्टंट म्हणून तुम्ही डायरेक्ट डॉक्टरच्या बरोबर किंवा फिजिशियनच्या बरोबर किंवा हॉस्पिटलमध्ये पेशंट्सच्या बरोबर इंटरॅक्ट करता आणि ऑन द स्पॉट ती तुमची जी काही हिस्ट्री किंवा मेडिकल ट्रीटमेंट, डायग्नोसिस किंवा पॅथॉलॉजिकल रिपोर्ट्स तुम्हाला मिळतात, ते डे टू डे बेसिसवर तुम्ही सिम्पल फॉर्मॅटमध्ये ट्रान्सफर करू शकता. किंवा कोर्ट रिपोर्टर, इन्शुरन्स रिपोर्टर, कारण जसं मला मी बोललो की कोर्टला किंवा इन्शुरन्स कंपन्यांना इझी टू अंडरस्टँड भाषेमध्ये मेडिकल हिस्ट्री जाणून घेणं खूप गरजेचं असतं. तर तिथं पण तुम्ही ॲज अ कोर्ट रिपोर्टर म्हणून काम करू शकता. तर चांगल्या पोस्ट अवेलेबल आहेत. तुम्ही फ्रीलॅन्सिंग म्हणून पण चांगलं काम करू शकता. तुम्ही स्वतःची कन्सल्टन्सी सुरू केली, तुम्ही मल्टिपल हॉस्पिटलशी किंवा एखाद्या मेडिकल कॉलेजशी किंवा प्रायव्हेट क्लिनिकमध्ये जर का जॉईन झालात तर वर्क फ्रॉम होम म्हणजे डेटा आणून घरी पण तुम्ही तो व्यवस्थित अभ्यास करून ट्रान्स्क्राईब करून मेडिकल साईट्सवर अपलोड करू शकता आणि चांगलं अर्निंग ह्याच्यामध्ये होऊ शकतं. पण तुम्हाला जॉब करायचा असेल तर खूप साऱ्या कंपन्या आहेत ज्या तुम्हाला हायर करतात. मेडिकल कॉलेजेस, मेडिकल इन्स्टिट्यूट्स, डॉक्टर्स, क्लिनिक्स हे तर तुम्हाला हायर करतातच ॲज अ मेडिकल ट्रान्स्क्रिप्शनिस्ट किंवा मेडिकल असिस्टंट म्हणून. ह्याच्या व्यतिरिक्त ऑल्झोन मॅनेजमेंट सोल्युशन आहे किंवा ॲथिना हेल्थ टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड आहे, आयमेड एक्स इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आहे, मेडिस्क्राईब इंडिया आहे, transdoc.in सारख्या transdoc.in ही खूप चांगली कंपनी आहे मेडिकल ट्रान्स्क्रिप्शनसाठी, त्यांना खूप चांगला स्कोप आहे. स्क्राईबटेक ह्यांची ई हेल्थ व्हर्टिकल आहे, इथं पण तुम्हाला ॲज अ मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन्स म्हणून चांगल्या ओपनिंग्स मिळतात. फोकस इन्फोसिस सारखी कंपनी आहे किंवा स्फेरिस बँगलोर बेस एक कंपनी आहे हेल्थमधली.
ह्या सर्व कंपनी रेग्युलर बेसिसवर मेडिकल ट्रान्स्क्रिप्शनिस्ट म्हणून जॉब ऑफर तुम्हाला करतात. तर ह्यांच्याबरोबर पण तुम्ही ॲज अ चांगल्या रिक्रुटमेंटमध्ये करू शकता. सॅलरी बघायला गेलं तर इनिशियल लेवलला तुम्हाला 4 लाखापर्यंतचं पॅकेज अगदी आरामात मिळू शकतं. पण जर का तुम्ही ह्याच्यामध्ये एस्टॅब्लिश झालात, तुमची आय मीन चांगला एक्सपिरियन्स आहे तुमच्याकडं, सिनियर लेवलला तुम्ही काम करताय, खूप साऱ्या मेडिकल ट्रान्स्क्रिप्शनिस्टचे फॉर्मॅट तुम्ही तयार केलेले आहेत, मेडिकल टर्मिनॉलॉजीज किंवा ॲब्रिवेशन्स, डॉक्टरांचे ॲक्सेंट्स तुम्हाला आता व्यवस्थित माहिती पडायला लागले, तर तुम्हाला 5 ते 7 लाखापर्यंतच्या पॅकेजला पण आरामात जॉब मिळू शकतो आणि फ्रीलॅन्सर म्हणून तर तुम्ही एक चांगलं करिअर करू शकता. तर कुठचाही फ्रेश ग्रॅज्युएट एक सर्टिफिकेट किंवा डिग्री कोर्स करून तुम्हाला अगदी रिझनेबली गुड इंग्लिश नॉलेज असेल आणि तुमच्याकडे जर काही चांगलं रायटिंग स्किल असेल, लिसनिंग असेल तुमचं चांगलं स्किल, तर तुम्ही एक मेडिकल ट्रान्स्क्रिप्शनिस्ट म्हणून एक चांगलं करिअर करू शकता. तर तुम्ही ह्याच्याबद्दल विचार करावा, हेच मला तुमचं सांगणं आहे. तर विश यू ऑल द बेस्ट फॉर दॅट. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दर आठवड्याला आम्ही एका करिअरबद्दल क्रॉसरोडच्या या सिरीजमध्ये व्हिडिओ आपल्यासाठी उपलब्ध करून देतो. तर तुम्ही जर का ह्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपकमिंग करिअर व्हिडिओजबद्दल तुम्हाला एकदम तुरंत नोटिफिकेशन मिळेल. या चॅनलला तुम्ही शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये किंवा तुमच्या रिलेटिव्समध्ये. त्यामुळं ज्या काही कोर्सबद्दल आम्ही माहिती दिलेली आहे, करिअरबद्दल माहिती दिलेली आहे, त्याच्याबद्दल आपल्या सर्व आप्तजनांना किंवा निकटजनांना त्याची माहिती मिळेल. जर का तुम्हाला मेडिकल ट्रान्स्क्रिप्शनिस्ट या करिअरबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये लिहा, किंवा अजून कुठच्या पर्टिक्युलर करिअरबद्दल पण जर का तुम्हाला माहिती हवी असेल तर तरीसुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये त्याच्याबद्दल लिहा. तर आमच्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये आम्ही त्याच्याबद्दल नक्की तुम्हाला अपडेट द्यायचा प्रयत्न करू. तर विश यू ऑल द बेस्ट ॲज अ करिअर ऑफ मेडिकल ट्रान्स्क्रिप्शनिस्ट. टेक केअर. बाय.